शाळेमध्ये स्वसंरक्षण शिक्षण प्राथमिक स्तरापासून चालू करा, चालू करा, चालू करा, चालू करा. समोर बेमुदत उपोषण बसलेलं आहे. काय नेमकं तुमचं उपोषणाचं कारण आहे? सर, उपोषणाचं कारण असं आहे, वर्ष 2013 पासून आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही पत्र व निवेदन देतोय की शाळेमध्ये स्वसंरक्षणाचे शिक्षण चालू करा, जेणेकरून मुली आत्मनिर्भर होतील व स्वतःची सुरक्षा स्वतः करतील. त्यांना कोणाही दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहण्याची गरज पडणार नाही व अत्याचाराचे प्रमाण कमी होईल. आम्ही त्यांना निवेदन देतोय, त्यांना भेटण्याचा वेळ मागतोय. 10 वर्षापासून शासनाला आम्हाला भेटण्याला वेळ नाहीये. बरं, आम्हाला भेटण्याला वेळ नका देऊ, हे तुम्ही चालू तर करा. ते चालू पण करत नाहीये. ना इलाजाने आम्हाला या मागणीसाठी इथे उपोषणाला बसावं लागले. आता जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आता बंद करणार नाही. शासन हे म्हणतं का मुलींना शिकवा, पण सुरक्षेची काळजी घेत नाही, त्याकडे कसं बघता आपण? शासन फक्त म्हणतं की शिकवा. शासनाने आता एक JR पास केला. जेव्हा बदलापूरचं हे प्रकरण झालं तर त्यांनी एका दिवसामध्ये 6 करोड रुपये फक्त कॅमेरा बसवण्यासाठी खर्च केले. कॅमेरा बसून महिला सुरक्षित होणार आहे का? शाळेमध्ये कॅमेरा बसून मुली सुरक्षित होणार आहे का? शाळेच्या बाहेर निघल्यावर ही जबाबदारी कोणाची असेल? मुली सुरक्षित कशा राहतील? मुली सुरक्षित राहतील ज्यावेळेस त्या स्वसंरक्षण शिकतील, आत्मसंरक्षण शिकतील. तो गुण त्यांच्या आतमध्ये समावलेला असेल तर वेळ प्रसंगी कुठेही त्या स्वतःची सुरक्षा करू शकत्या. मुलींची कशा पद्धतीने आपण देणार आहे मुलींना? म्हणजे शासनाच्या शाळेला आपण कॉन्टॅक्ट करणार आहे तर स्वतःचं प्रशिक्षण केंद्र आपण स्थापित करणार आहे? आमचं प्रशिक्षण केंद्र वगैरे काहीच नाही. शासनाने त्यांच्या शाळेवर प्राथमिक स्तरापासून शिक्षण चालू करावे. जे स्पोर्टचे टीचर आहे त्यांना ट्रेनिंग करून, त्यांची 5 ते 2 वर्षाची ट्रेनिंग असते, ती कंप्लीट करून त्यांच्या स्पोर्टच्या शिक्षकाकडून हे शिक्षण चालू करावे. आपल्या राज्यामध्ये जनावर सुरक्षितपणे बाहेर फिरू शकतात, पण महिला बाहेर फिरू शकत नाही, याच्याकडे कसं बघतात? याच्याकडे बघायचा दृष्टिकोन असा की आपलं शासन ते दुसऱ्या कामात व्यस्त आहे. त्यांना महिला सुरक्षेविषयी, महिला सबलीकरणाविषयी एवढा काही महत्व नाही. त्यांना फक्त महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण हा विषय ते गाजवत आहे. पण महिला सुरक्षीकरणचं काय, त्याच्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाहीये. घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात अंमलात आणणं आवश्यक आहे. ते आम्ही महाराष्ट्र सरकारला पूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयात शिक्षण चालू करण्याची मागणी करतोय. हा फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नसून संपूर्ण महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्र चालू झाले तर संपूर्ण भारताचा विषय आहे. आपल्या देशामध्ये लाखो शाळा आहेत, यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण देणारे ते कसं पुरवणार? जे स्पोर्ट टीचर आहे ना सर, त्यांना तुम्ही कंप्लीट करा. जे ब्लॅक बेल्ट झालेले खूप महिला आहे ज्या ब्लॅक बेल्ट झालेल्या आहे, त्यांना तुम्ही घ्या. त्यांना रोजगार प्राप्त होईल त्या महिलांना. ज्या शाळेत मुली शिकतात काही शिक्षकांनीच अत्याचार केलेला आहे शाळेवर, कसा विश्वास ठेवणार शिक्षकावर? आता त्याचा विषय असा आहे, ज्या ब्लॅक बेल्ट झालेल्या महिला आहे, जर महिला त्यांना शिकवत असेल तर या गोष्टी घडणार नाही. आणि मुली जर या शिकल्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये, जर शाळेतला टीचर असो किंवा सरकारी कर्मचारी असो, मुली जेव्हा सेल्फ डिफेन्स शिकलेल्या असेल त्या कधीही कुठेही स्वतःचं संरक्षण करू शकता. आपल्या देशामध्ये बरेच घटना घडलेल्या आहे. मुलींना बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. काय कायदा करायला पाहिजे? सर, कायदा म्हणजे त्यांना डायरेक्ट फाशीच करायला पाहिजे. आणि जर त्यांनी स्वतःची सुरक्षा केली तर बलात्कार घडणारच नाही. बलात्कार झाला नाही तर तुम्हाला फाशी देण्याची, कोणाला कायदा करण्याची गरज पडणारच नाही. जर तुम्हाला कायदाच कोणता करायचा असेल महिला सुरक्षेसाठी तर स्वसंरक्षण हा कायदा तुम्ही चालू करा. नित्यांत महिन्यातून 1 दिवस नाही, 3 दिवस नाही. शासनाने एक JR काढलेला की 3 महिन्यातून 1 दिवस शिकवावे. 3 महिन्यातून एक दिवस शिकवून आणि वर्षभरातून 4 क्लास होता. महिला या स्वसंरक्षण शिकणार आहे का? आमची मागणी आहे की रोज नित्यांत जे स्पोर्ट टीचर आहे त्यांना कंप्लीट करून, नाही तर ज्या महिला ब्लॅक बेल्ट झालेल्या आहे त्यांना तुम्ही रुजू करा. तुमच्याप्रमाणे जसं तुमच्या नियमात बसतं त्यांना रुजू करा व स्वशिक्षण चालू करा. ज्या ब्लॅक बेल्ट झालेल्या महिला आहेत त्यांना सुद्धा रोजगार भेटेल आणि मुली सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे शिकतील. आपलं नाव?
सोनू एकनाथराव सोनवणे. तर याच माध्यमातून तुम्ही मुलींना महिलांना काय आवाहन करणार? आज उपोषण चालू आहे. मुलींना व महिलांना सगळ्यांनाच माणसांना सुद्धा, कारण की सगळ्यांच्याच घरात ताई आहे, आई आहे, बहीण आहे, सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की जर तुम्हाला ही मागणी योग्य वाटत असेल तर रस्त्यावर उतरा, इथं या व आमच्या उपोषणाला तुमचे समर्थन द्या, अशी आम्ही मागणी करतो.